हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही कुठे चाललो आहे, का चाललो आहे, का केक घेतला आहे, केक घेऊन आम्ही कुठे चाललो आहे, तर ह्या सगळ्याचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आम्ही कुठे गेलेलो, का गेलेलो आणि कशासाठी गेलेलो. सो तुम्ही व्हिडिओ माझा अगदी शेवटपर्यंत बघा. तर इथे आम्ही जो केक आहे तो केक पॅक करून आम्ही जात होतो पनवेलला. सो पिल्लूचा आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला जाणार होतो की वृद्धाश्रममध्ये, जे की पनवेलला आहे, साई आश्रय वृद्धाश्रम, तिथे जाणार होतो आम्ही असं डिसाईड केलेलं की पिल्लूचा 1 इयरचा बड्डे आहे तो आम्ही तिकडेच सेलिब्रेट करू, कारण का आम्हाला एवढा मोठा करायचा नव्हता. सो त्यामुळे आणि आता आम्ही इथे ऑटोने निघालेलो आणि पिल्लूचं मी टोपरं घ्यायला विसरलेली. सो इथे मी ना तिला स्कार्फ बांधलेला आणि तिने स्कार्फ अगदी नीट बांधून दिला. अगदी गप्प बसलेली ती ऑटोमध्ये. आणि थर्ड सीट म्हणजे 3 सीट आम्ही पुरेपूर यूज केला. पिल्लू अगदी मध्ये व्यवस्थित बसलेली, तुम्ही बघताय कशी ती गोंडससारखी बसलेली. आणि फायनली आम्ही स्टेशनला पोचलेलो आणि पिल्लू इकडे तिकडे बघत होती. आणि तिच्यासाठी ना पहिलाच हा लाँग रूट ट्रॅव्हल असेल. आणि नंतर आम्ही ट्रेनमध्ये बसून पनवेलला गेलो. पनवेलवरून आम्हाला ऑटो पकडावी लागली. आणि पिल्लूसाठी हा प्रवास ना खूपच मोठा होता, कारण का कधीही तिला आम्ही लोकल ट्रेनने ट्रॅव्हल केला नाही. केलेला पण एकदाच केलेला, ते पण पनवेल टू बेलापूर एवढाच. आणि रात्रीचा प्रवास होता तो, त्यामुळे एवढी रश पण नव्हती आणि ऊन पण नव्हतं. आणि त्याच्यामुळे तिला एवढं हे वाटलं नाही. आणि तुम्ही बघता तिला ना हवा लागत होती. सो तिला झोप पण येत होती, कारण का ती झोपेतनं उठली आणि आम्ही तिला लगेचच आणलं. आणि फायनली आम्हाला जिथे जायचं होतं तिथे आम्ही आलो, साई आश्रय वृद्धाश्रममध्ये. आणि पिल्लू थोडी तेव्हा क्रँकी झालेली, कारण का उन्हातून तिला आम्ही एवढं फिरवलं. आणि तिला कसं असं गर्दी वगैरे असे ना त्या ठिकाणी तिला आवडतच नाही. जरा पण तिला सवयच नाही आहे ती आधीपासून. सो त्यामुळे ती खूप इरिटेट होते आणि ऑलमोस्ट सगळीच मुलं इरिटेट होत असतील. तर इथे आम्ही आल्यानंतर थोडा वेळ बसलो, आम्ही गप्पा वगैरे मारला त्यांच्याजवळ. तर इथे आम्ही आधीच डिसाईड केलेलं आहे की आम्हाला पिल्लूचा बड्डे आहे तो वृद्धाश्रममध्येच सेलिब्रेट करायचा आहे, कारण का आम्हाला एवढा मोठा करायचाच नव्हता. कारण का पिल्लू आहे ती खूप इरिटेट होणार. आणि घरी पण असं कोणच नव्हतं, सगळे मम्मी वगैरे आई वगैरे देवस्थान करायला गेलेले, म्हणजे पिकनिक होती तर तिकडे गेलेले. आणि आम्ही करणार पण नव्हतो असा छोटाच बड्डे घरच्या घरी सेलिब्रेट करणार होतो. तो बड्डे आम्ही कशाप्रकारे सेलिब्रेट केला ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच. सो तो पण तुम्ही अगदी नीट बघा. इथे पिल्लूचे बाबा आणि जे ओनर होते किरण पाटील म्हणून, ते दोघं डिस्कस करत होते काही गोष्टी, की कसं त्यांनी स्टार्टअप केला, काय केलं वगैरे ते. सो ते दोघं हजबंड वाईफ होते. ते दोघांना अगदी ह्या एजेड लोकांना खूप अगदी नीट सांभाळायचे. तर तुम्हाला जर इथे व्हिजिट करायचं असेल ना तुम्ही नक्की करा. असं नाही आहे की आपल्याला सेलिब्रेटच बड्डे केला पाहिजे, काय केला पाहिजे. तुम्ही अगदी असं नॉर्मली पण व्हिजिट करू शकता. तुम्हाला काही तिथे घेऊन जायचं असेल तर घेऊन जाऊ शकता तुम्ही. हा व्हिडिओ आहे तो पुढे कंटिन्यू बघा की आम्ही कशाप्रकारे बड्डे सेलिब्रेट करतो त्यांच्यासोबत. मी जॉबला असतो. आरती जातील. अच्छा, तुम्हालाही करायची. अच्छा, चेअर अशीच फिरव, ते पण करते. बस बस. आजीला दे. आजीची इच्छा आहे. पकड दे. थोडासा एकदम. आजीला देते चॉकलेट. थँक्यू. असं तिला आरती करू द्या ना. बरं बाई, मला आरती करू ना दिली. परत ती रडायला लागली नाही. हा, आता केक खाऊन मग जा ना. ताईचा केक खाल्ला की मग कसं मला बरं वाटतं ना. तुला काय वाटतं सांग. मध्ये पण थोडंसं की हे होतं डोळ्याचं. अरे
आता आपण शेवट, माझा नंबर शेवट आहे. कोण 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 बघ. हे बघ समायला हॅलो. मी तिकडे बघते. तू तो ओवाळून घेतलं तरी चालेल, कारण 5 होतील ना मग पूर्ण. हा, बरोबर. 4 झाले. ते टीका नको लावू, ती रडते तर फास्ट मध्ये. दादा ए, कोको मेलन लावून येतं ते राईम्स नको नको. जास्त रडली मग झालं? चला कट करूया. नाही कुठे तर आरतीच्या प्लेटमध्ये नाही. आपण हे गेलोय गाणं बोलूया सगळ्यांनी. 12 हा हा 1 1 2 3 स्टार्ट. बार बार भी नहीं आए, बार बार भी नहीं आए, जियो हजारों साल है मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू समरा, हैप्पी बर्थडे टू यू समरा, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. पुढे या. बाबा आले बाबा आले हॅपी बर्थडे. बाबा आले बाबा. ताई तुला ना मी विचारणार होती म्हटलं नाव दे. आणि तेवढं खा, ती लागवेल नाही तर छोटी. हे चॉकलेट देऊ का तिला वरचं? या या. हॅपी बर्थडे. हा, थँक्यू. कोण आहे? आजोबा. केक खावाय तिला. हे खावाय. तिला देऊ का डिश मध्ये? नाही नाही, नाही खाय, तिला खाऊ घालायचं नाही म्हणून. तिला केकच हवाय पण नको. एवढंसं घेते. हे घ्या नाही तर. नाही एवढंसं घेते. श्रेयश पकड. तिचा बर्थडे तिला केक खायला नाही. हा, देते, धर. तर शांत ती लहान आहे ना. पहिलाच बर्थडे बाबा तिचा. त्रास होईल ती खायला. हा? तिला आवडतोय मग तुला केक नाही देते तिला आवडतो. आपल्याला शुगर आहे ना. आपल्याकडे एक वर्ष वस्तू आहे. आणि मोठा आहे. आणि गोष्ट आहे. बाबा जाऊन दे झोपले. चहा घेता ना? चहा. हं? तिला पाहिजे पण देत नाही ना. फुल फुल ऍक्टिव्ह फुल. बाबा तिचा फोटो काढून घ्या. मगाशी ते काढली. चांगले आर्टिस्ट होते ते. हा. उगाच आपली चालू आहे. चला हा. पहिलाच वाढदिवस आहे. मग भयंकर ऍक्टिव्ह आहे ना. पहिलाच बड्डे होतो. भयंकर ऍक्टिव्ह आहे. बाबा आजकाल पुरं भयंकरच आहे. ये. हा, चल ये. हा. चला. ठीक आहे. हा. चल. पहिला वाढदिवस होता. ते पप्पा दीपक. प्रियांका. प्रियंका दीपक आणि प्रियंका. माझ्या शाळेचं नाव दीपक आहे. प्रियंका आहे माझे. तर ह्यांचं
आज तिचा पहिला वाढदिवस आहे. सगळ्यांनी तिला आशीर्वाद द्या चांगला, मोठी हो आणि आम्हाला भेटायला येत जा. दरवर्षी. 6 महिन्याने, वर्षाने, 2 वर्षांनी. मग तिचं आपण काय करतो ऍक्च्युली, म्हणजे मी एवढे माझा व्हिडिओ करतात पहिल्या वाढदिवसाचा फोटो घेऊन येतात. अच्छा हां तिथं बॅनर लावतात तिथंच. हां ही हां अशी होती तशी होती हां. तसं. त्यामुळे आजी ते बिस्किट ठेवू नको, ते खा. नाही मग हो चालेल. तर सगळ्यांनी तिला गोड पापा करा आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळेजण इथे आल्याबद्दल. थँक्यूची गरज नाही, तसे ते एक सोशल वर्क असतात, त्यामुळे एक आनंद समय का? भेटतो. तू लोक बोलतात आजी आजोबांना सगळे हाय कर. हाय आजी आजोबा, हाय हाय हाय. या इकडे या. चला चला. आणि पिल्लूच्या बाबांची पण इच्छा होती की वृद्धाश्रममध्ये पिल्लूचा बड्डे सेलिब्रेट झाला पाहिजे आणि माझ्या मम्मीची पण इच्छा होती. आणि फायनली आम्ही ते सगळं करून त्यांना थोडंसं फूड ग्रोसरी आयटम दिलं, काही स्वीट घेऊन गेलो, केक घेऊन गेलो आणि तिथे सेलिब्रेट केला आम्ही बड्डे. कारण का कसं असतं की त्यांना पण थोडी कधी इच्छा असते की आपल्याला काही खावंसं काय नाही, आपल्यासोबत बड्डे सेलिब्रेट करावा. त्यांना पण इच्छा असते की आपल्या नाती नातूसोबत बड्डे सेलिब्रेट करावा किंवा अशा काही गोष्टी असतात की त्यांच्या मनात असतात. तर आपण असं कुठेतरी म्हणजे आपण घरी न सेलिब्रेट करता तिथे सेलिब्रेट करायचा. पिल्लूला पण त्यांच्या ब्लेसिंग्स भेटला. तर आणि घरी आल्यानंतर पिल्लू आणि पिल्लूचे बाबा खूप मस्ती करत होते इथे. पिल्लू तर खूप मस्ती करते तिच्या बाबांजवळ. आणि जर तुम्हाला तिथे व्हिजिट करायचं असेल तर मी तुम्हाला त्यांची तिथली लिंक म्हणजे त्या ॲड्रेसची लिंक तुम्हाला शेअर करेल, तिथला ॲड्रेस शेअर करेल. जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. तिथे ऑलमोस्ट ना एक जे आजोबा होते ते अगदी लिटरली व्हेंटिलेटरवर होते. तिथले जे ओनर हजबंड वाईफ होते ते म्हणजे कसे सांभाळत असतील त्यांना, कारण का म्हातारा माणूस ना म्हणजे मुलाप्रमाणे असतं की त्याला अगदी नीट समजावं लागतं, त्यांना समजून घ्यावं लागतं. तर त्या दोघांनी अगदी व्यवस्थित त्यांना हँडल करत होते. अगदी त्यांची टेक केअर पण ते अगदी नीट घेत होते. तिथे ना त्यांनी ना प्रत्येक बेड खाली ना असं बास्केट ठेवलेलं, त्या बास्केटमध्ये ना त्यांच्या डेली नीडच्या गोष्टी पण ठेवून दिलेल्या प्रॉपर. म्हणजे असं पण नाही की नुसतं आजी आजोबांना ठेवलं आहे, त्यांची केअर नाही करत, त्यांना अगदी ना प्रॉपर ते करत होते. तुम्ही ना कधीतरी एकदा व्हिजिट करा तिथे. तुम्ही पण असं काही सेलिब्रेट करूसं वाटलं तर तिथे जावा किंवा असं तिकडे व्हिजिट करा तुम्ही पण, तुम्हाला पण खूप मस्त वाटेल. आणि आजी आजोबांना पण खूप आनंद झाला की आम्ही गेलो, असं काहीतरी सेलिब्रेट केलं त्यांच्यासोबत. त्यांना पण थोडंसं असं वेगळं वाटत असेल की आपल्यासोबत असे फेस्टिवल्स आपण सेलिब्रेट करू शकतो किंवा काय सेलिब्रेट करू शकतो. तर आजचा दिवस आमचा असाच गेला तिकडे जाऊन. आता परत आम्ही नेक्स्ट इयर जाऊ. आम्ही असं ठरवलेलंच आहे की पिल्लूचा प्रत्येक बड्डे आम्ही वृद्धाश्रममध्ये सेलिब्रेट करू. जरी तिकडे नाही गेलो तरी दुसऱ्या ठिकाणी जाऊ, पण जाऊ कुठे ना कुठे तरी जाऊ. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तो